नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे, जोरदार टाळ्यांच्या बेसूर हायस्कूल बेसूरचे विद्यार्थी जोरदार स्वागत आहे. त्यानंतर संघ येतोय. मदन भाऊ पाटील संघ अ ब क 3 संघ सहभागी झालेले आहेत. स्वर्गीय मदन भाऊ पाटील संघ नावानं. यानंतर वाजेगावचा संघ बाबा पाटणकर यांचा, माधवनगरचा संघ, त्यानंतर स्वर्गीय आणि सर्वांनी शांततेत उभं राहायचं. सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्री हनुमान व्यायाम मंडळ बिसूर या संस्थेच्या वतीनं आयोजित होत असलेल्या आणि संपूर्ण देशभर 45+ मास्टर्स सब कबड्डी स्पर्धेचा बिसूर येथे उद्घाटन सोहळा व बक्षीस वितरण समारंभ संपन्न. श्री हनुमान व्यायाम मंडळ बिसूर येथे भरविण्यात आलेल्या 3 दिवसीय कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते श्री हनुमान प्रतिमेस श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी माजी आमदार दिनकरदादा पाटील, रामभाऊ घोडके, मधुकर साळुंखे, अनिल पाटील, बुधगाव गणेश, अण्णा शेट्टी, अरविंद काटकर, विनायक विभूते, नगरसेवक अतुल माने, मंगेश चव्हाण आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुहास फटकर यांनी केले. जयश्रीताई पाटील यांनी खेळाडूबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कबड्डी सामन्याची सुरुवात झाली. या स्पर्धा पाहण्यासाठी आजूबाजूच्या व गावातील लोकांची पटांगणावर गर्दी झाली होती. या कबड्डी स्पर्धेमध्ये 55 वयाच्या वरच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या खेळामध्ये पारितोषिकासाठी प्रथम 4 नंबर काढण्यात आले. प्रथम क्रमांक कैलासवासी मदनभाऊ पाटील संघ बिसूर अ, द्वितीय क्रमांक कैलासवासी अविनाश पाटील संघ ईश्वरपूर, तृतीय क्रमांक कैलासवासी शशिकांत फल्ले सांगलवाडी अ आणि चतुर्थ क्रमांक कैलासवासी संभाजी पवार संघ सांगली यांनी पटकावला. तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज अधिक पाटील यांना देण्यात आले. उत्कृष्ट चढाईपटू म्हणून शरद कदम यांना, तर उत्कृष्ट पकड म्हणून संतोष शिंदे आणि मॅन ऑफ द डे विशाल झांबरे यांना देण्यात आले. या विजयानंतर खेळाडूंनी ग्राउंडवर जल्लोष सादर केला. त्यानंतर शिवाजीराव पाटील यांनी हनुमान मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते तसेच आलेल्या प्रेक्षकांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता